6वीं सभा है। तमिलनाडु भाजपा के वरिष्ठ नेता के अन्नामलाई मलाड विधानसभा के वार्ड क्रमांक 47 में पहुंचकर तेजिंदर सिंह तिवाना के लिए जनता से समर्थन देने की अपील किया। इस मौके पर उनका भव्य रूप से स्वागत सम्मान किया गया। उनके समर्थन में यहाँ पर रोड शो निकाला गया, जहाँ हजारों की संख्या में लोग उपस्थित होकर के अन्नामलाई का स्वागत सम्मान में सड़कों पर उमड़ पड़े हैं। हा इथल्या अत्यंत गलथान अशा गृह खात्याने घेतलेला बळी आहे। जर इथे कायदे सुव्यवस्था नांदली असती, जर इथे गुंडागर्दी वाढली नसती, तर कदाचित आज आमचा सोन्यासारखा भाऊ आमच्या सोबत राहिला असता। हे फार महत्त्वाचं आहे। दादा हो, 15 तारखेला वोटिंग आहे। अवघे 5 ते 6 दिवस आता शिल्लक आहेत। त्यात प्रचाराचे फक्त 4 दिवस माझ्या हातात आहेत। मला जेवढी शक्य आहे तेवढी मुंबई पिंजून काढण्याचा, तेवढा तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करते। पण हे का पोचायचे, का यायचे, कशासाठी? मुंबईची सत्ता पाहिजे म्हणून काय? तर हे सांगितलं पाहिजे शांतपणे की मुंबई ही भाजपला कुबेराची खाण दिसते। मुंबई भाजपला सत्तेचा विषय वाटतोय, पण मुंबई आमच्यासाठी काळजाचा विषय आहे। महाराष्ट्रात कोरोनाचं एक शिस्तबद्ध नियोजन आणि एक कोरोना योद्धा इथं लढत होता। पण जेव्हा उद्धव साहेब कोरोनाच्या विरोधात लढत होते, तेव्हा फडणवीस काय करत होते? हा पक्ष फोडण्यासाठी षडयंत्र आणि कपट कारस्थान करत होते। जेव्हा उद्धव साहेब एका एका माणसाला समजावत होते, आपल्या घरातल्या कुटुंब प्रमुखाने सांगावं तसं, अगदी हात कसा धुवावा इथपासून ते मास्क कसा लावावा इथपर्यंतची प्रत्येक गोष्ट प्रेमाने घरातल्या वडीलधाऱ्याने सांगावी तसं सांगत होते ना, तेव्हा फडणवीस काय करत होते? तर राज्य सोडून इथल्या लोकांना पीएम केअर फंडला पैसे द्या सांगत होते। तो पीएम केअर फंड म्हणजे कुठल्याही प्राईम मिनिस्टरचा फंड नव्हता। माहिती अधिकार माहिती घेतल्यावर कळलं की पीएम केअर फंड हा कुठलं तरी खाजगी खातं आहे। कुणाचं खातं आहे आतापर्यंत कळलं नाही। आणि आम्हाला तो आशिष कुरेशी विचारतो, अरे आशिष कुरेशी होतो काय, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे आले तरी आम्हाला फरक? अरे तुला तर फरक पडत नाही ना, आणि तुझ्या आकाओ की आकाला फरक पडत नाही, तेव्हा आम्हाला साधं कोडं पडतंय। सकाळी झोपेतून उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत ठाकरे 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 कशासाठी जप करतोय एवढा? ज्या अर्थी भाजपचे लोक एवढा जप करतायत याचा स्पष्ट अर्थ आहे अंदर से ये हिल गए हैं, पूरी तरह से हिल गए हैं। अतिशय अभेद्य समीकरण आहे दादा हो। 2017ला जो शिवसेना युबीटीने जो जाहीरनामा ठेवला होता, त्या जाहीरनाम्यातली प्रत्येक गोष्ट आपण पूर्ण केली। आम्ही काम केलं। इथल्या महापालिकांच्या शाळांचा दर्जा आम्ही सुधारला, इथल्या डम्पिंग ग्राउंडची कामं आम्ही केली, बीडीडी 4 इथल्या रिडेव्हलपमेंटचा विषय आम्ही मार्गी लावला। इथल्या प्रत्येक विषयामध्ये 350 स्क्वेअर फीटचा पहिल्यांदा आणि 500 स्क्वेअर फीटचं या वेळेला की ज्यांचं 350 स्क्वेअर फीटचं घर असेल त्याला मालमत्ता कर भरायची गरज नाही, हा निर्णय जाहीर करून अंमलात आणला तो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे। ही गर्दी भारत प्रेम करणारी गर्दी आहे। ही गर्दी ही अभिषेक दादांच्या सोबत ताकदीने निष्ठेने उभी राहणारी गर्दी आहे। या वेळेला अभिषेक दादाला जर आदरांजली करा, आम्ही संपत नसतो, आम्ही अजिबात संपणार नाही, आम्ही कधीही संपणार नाही, आम्ही उभे राहू। आणि जे मगाशी म्हटलं ना, शेवटच्या 30 सेकंदात पुन्हा एकदा सांगते की जर कुणाला वाईट वाटलं असेल, राग येत असेल, उपमर्द होत असेल, शुक्र माना, आभार माना निवडणूक आयोगाचे आणि घड्याळाचे की मला लय कमी वेळ मिळाला आहे। नाहीतर माझ्या गावाकडच्या भाषेत नदीमध्ये असा आळोका पिळोका घालून आपटून खपटून धुणं काय असतं ते तुम्हाला सांगितलं असतं। लय कुणाला राग आला असेल, वाईट वाटलं असेल
तर खबऱ्या हो, नीट मोबाईल रेकॉर्ड करा आणि तुमचा जे कोणी नेता कार्यकर्ता हुजऱ्या मुजऱ्या विकला गेलेला चंगूर मंगूर जे कोणी असेल त्याला कळवा. आणि हो, ज्याला कुणाला वाईट वाटलं, राग आलाय, भावना दुखावल्या, उपमर्द झालाय, त्या सगळ्यांची त्याच्यापैकी यक्काची बी अजिबात माफी मागणार नाही. बोलून शब्द बदलायला मी काही देवेंद्र फडणवीस नाही, ठाकरेचे शिवसैनिक आहोत. ठाकरेचे त्यांचे गीत जोडवर सांगतोय. सुषमा ताई ने जो आज हमारे अभिषेक की जो याद की, और सब लोग हम जब घर भर जाते हैं हमारा कैंडिडेट, तभी सब बोलते हैं अभिषेक ने ये काम किया, अभिषेक ने वो काम किया. तो और उसने भी अपील किया, अगर अभिषेक को श्रद्धांजलि बहाना है तो सौरभ को वोट दीजिए, मशाल को वोट दीजिए. ये शिवसेना बाला साहब ठाकरे ने हमें यही सिखाया है कि अब अपन सब फैमिली मेंबर है. हमारे शिवसैनिक थे, हमारे फैमिली मेंबर है. ऐसा ही हम लोग ने 40 साल शिवसैनिक से रिश्ता लिया और अभिषेक ने ये प्रूव कर दिया कि तो हर घर का फैमिली मेंबर था. आईसी कॉलोनी का 7 नंबर वार्ड का, वो भी प्रूव करके दिया. इसलिए हमें आज बहुत अच्छा लगा. याद करते हुए सुषमा ताई जी ने वोट की अपील की है. किस तरह से सौरभ जी ने, अभिषेक जी ने जो काम किया था उसी कार्य को आप करते हुए जनता की पैगाम. सर्वप्रथम मैंने जब फॉर्म भरा तब भी मुझे यही लगा था करके मैं अपना नहीं तो अभिषेक जी का फॉर्म बोल रहा हूँ, मेरे बड़े भाई का फॉर्म भर रहा हूँ. और ये पूरी निवडणूक में जब मैं घर घर जा रहा हूँ, गली गली घूम रहा हूँ, SRA के स्लम होने दो, ऊंची ऊंची इमारतें होने दो, यहाँ सारी जगह पे लोग मुझे सामने से आके कह रहे हैं करके अभिषेक दादा ने ये हमारा काम किया था. आज भी मुझे उनके दिए हुए डस्टबिन दिखा रहे, उनके किए हुए काम दिखा रहे, उनकी लादियाँ दिखा रहे, पानी के लाइन दिखा रहे, टॉयलेट्स के लाइन दिखा रहे हैं, वहाँ पे बांधे हुए टॉयलेट्स दिखा रहे जिसके ऊपर आज भी उसका नाम रखा हुआ है. और अभिषेक दादा ये लोगों के काम में नहीं पर घर के सबके मनों में बसा हुआ है. और यही मुझे लगता है करके उसकी सबसे बड़ी आज जीत है. और मुझे लगता है करके आने वाले 15-16 तारीख को जो विजय का गुलाल उड़ेगा वो अभिषेक घुसालकर के नाम का उड़ेगा और शिवसेना के नाम का उड़ेगा. अभिषेक जी ने जिस तरह से राजनीति लेकर काम किया, उनकी इस राजनीति को आपने उनके साथ रहकर कैसे सीखा था और आप उस चीज़ को कैसे, आप वार्ड नंबर 7 में अगर आते हैं चुनकर तो कैसे करेंगे? आज घुसालकर कुटुंब, आज विनोद जी घुसालकर हो या अभिषेक दादा हो, आज हम लोग सभी बाला साहेब ठाकरे के शिवसैनिक हैं. और बाला साहेब ने हमें सिखाया है करके 80% समाजकारण और 20% राजकारण. सो उसी सिद्धांत को आगे लेके जाके मैं, मेरे कुटुंब के सारे लोग ये आज समाज सेवा ज़्यादा करेंगे, लोगों के मन में ज़्यादा बसेंगे, लोगों के काम ज़्यादा करेंगे. और राजनीति तो एक सिर्फ इस खेल का भाग है.